अध्याय 5 नरकाबद्दल अजून खूप काही. नरकाबद्दल मी जितकं प्रयत्न करेन तितकं मला सांगणं अवघड आहे. इतक्या गोष्टी आहेत, त्या ठिकाणी पूर्ण अंधकार आहे. तरी इतकं अंधकार असून देखील तुम्ही अजूनही लोकांना पाहू शकता. तुमच्या पृथ्वीवरील डोळे त्या ठिकाणी नसतात. तुम्हाला आत्म्यामध्ये एक वेगळं शरीर आणि एक वेगळ्या प्रकारचे डोळे त्या ठिकाणी असतात. लोकांना त्या ठिकाणी काही एक ठराविक भागामध्ये साखळीने बांधून ठेवलेला असतात. त्या ठिकाणी भिंत नाहीत किंवा त्यांना ज्या ठिकाणी त्यांना ठेवलेलं आहे तिथून कुठंच जाण्याची परवानगी नाही. त्यांना नेमलेल्या जागेतून ते हलू सुद्धा शकत नाहीत. मी त्यातून जात असताना अनेक आत्म्यांना, अनेक लोकांना मी पाहिलं. त्यांच्या बाजूने मला ते दुष्टात्मा घेऊन जात असताना त्यापैकी अनेक लोक माझ्यासारखे, तुमच्यासारखे होते. काही लोक खूप धष्टपुष्ट होते आणि त्यापैकी काही संदेष्टे देखील होते. अनेक जण माझ्याकडे पाहून किंचाळले, ओरडले. पण या लोकांना मी जेव्हा पाहिलं, मी त्यांच्याकडे नुसतं नजर टाकली की त्यांनी त्यांच्या जीवनात काय काय झालं होतं, त्यांच्या सर्व गोष्टी मला लगेच माझ्या ध्यानात यायच्या. असाच प्रकारे नरकामध्ये जे संवाद जे आहे किंवा एकमेकांची माहिती नुसतं त्यांच्याकडे पाहूनच आपल्याला लगेचच त्यांच्याबद्दल पूर्ण त्यांचं नावापासून सर्व त्यांची पार्श्वभूमी समजते. त्या ठिकाणी एकमेकांना बोलवून सांगण्याची गरज पडत नाही. मला काही लोकांशी बोलण्याचा संधी त्या ठिकाणी मिळाले. त्या मागचे कारण मी समजू शकलो नाही, पण मला असं वाटते की कदाचित त्या ठिकाणाहून मी कधीच बाहेर पडणार नव्हतो ही आशा सुद्धा नव्हती आणि कदाचित त्या कारणानेच मला ही संधी देण्यात आली होती. अनेक लोकांकडे पाहून असं वाटत होते की त्यांनी काहीच चूक केलं नसणार, नरकात येण्या एवढं त्यांनी काहीच केलं नसावं. पण आता ते नरकात आहेत आणि तिथून ते बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यांना कसलीच आशा नव्हती. मी एका मनुष्याला त्या ठिकाणी भेटलो. ते या पृथ्वीमध्ये असताना एक रेव्हरंड म्हणून होते. जेम्स वुल्फ असं त्यांचं नाव होतं. ते इंग्लंडमधून होते आणि जवळपास माझा अंदाज आहे की 100हून अधिक वर्ष नरकात पोहोचून त्यांना झाली होती. जेम्स मला सांगतो की त्यांनी केलेले पापांचा त्यांना पश्चाताप होत आहे आणि मला त्यांनी सांगितले की तुम्ही देवाजवळ सांगा की मी क्षमा मागतो. त्या लहान मुलींना मी विनयभंग केला होता. खाण्यापिण्यावरून अनेक लोकांना फसवलं होतं. जेवण मी चोरलं होतं अनेक ठिकाणी, पण कोणीही मला कधीच पकडलं नव्हतं. मी रोज बायबल वाचत होतो, रोज मी प्रार्थना करत होतो, पण या चुकीच्या गोष्टी करण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही. त्याला कधीच असं वाटलं नाही की हे इतकं महत्त्वाचं आहे किंवा ह्या कारणामुळे एक दिवस तो नरकात जाईल असं त्याला कधीच वाटले नव्हते. कारण त्यांच्या ह्या चुकीच्या वर्तनामुळे कोणालाही दुःख झाले नव्हते असं त्याला वाटलं. पण नरकात आल्यानंतर त्याला समजून आले की जे काही ते करत होते ते सर्व चुकीचं होतं आणि नरकाचा द्वेष ते करत होते. त्या ठिकाणी मी एका मुलीला भेटलो जिचं नाव मेरी होते. जेव्हा तिचं मरण झालं त्यावेळी ती 18 वर्षाची होती आणि तिला सुद्धा समजत नव्हते, माहीत नव्हते की नरकात ती का आली. ती कधीच देवावर विश्वास ठेवली नव्हती, कधीच स्वर्ग नरकावर या गोष्टींवर पण तिचा विश्वास नव्हता. पण आता तिला विश्वास बसते. मेरी मला म्हणाली, ख्रिसमस असल्या कारणाने घरी गाडी चालवत निघाली होती आणि त्यावेळी जात असताना एका गाडीने येऊन समोरून मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्या गाडीचा जो चालक आहे तो दारू पिला होता आणि त्या कारणाने ॲक्सिडेंट झाला होता. ती म्हणाली की मला अजूनही समजत नाही की देवाने मला का क्षमा केली नाही, कारण यामध्ये माझी काही चूक नव्हती. या मरणामागे माझी काही चूक नव्हती. मी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला असता, पण जी काही चूक होती त्या गाडी चालकाची होती. तो दारू पिऊन गाडी चालवत होता आणि त्यामुळे ॲक्सिडेंट झाले. मेरी म्हणाली अनेक दिवस दवाखान्यामध्ये ती जिवंत होती आणि तिच्या कानाला ऐकू येत होते की तिचे आई वडील तिच्यासाठी प्रार्थना करत होते, पण ती त्यामध्ये काहीही करू शकत नव्हती. कारण ती दवाखान्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये होती की ती कोणाशी बोलू शकत नव्हती किंवा बेडवरून ती हलू शकत नव्हती. मेरीला चांगलंच आठवत होते की तिचं जे मेंदू आहे, मेंदू डेड झाला होता, म्हणजेच बंद पडले होते आणि डॉक्टरांनी तिच्या आईवडिलांना सांगितलं होतं की 3 दिवसात तिचं मरण होईल
जर मेंदूंमध्ये काही प्रकारचे क्रिया जर झाले नाहीत तर 3 दिवसानंतर तिचा मृत्यू होऊ शकेल. हे सर्व मेरीच्या कानी पडत होते, पण ती काही करू शकत नव्हती त्या बेडवर असताना. आणि तिसऱ्या दिवशी तिच्या आई आणि वडिलांनी दवाखान्यात डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टर त्यांच्या आईवडिलांशी बोलत होते आणि त्यांच्या आईवडिलांनी देखील त्यासाठी तयार झाले, कारण हातातून पूर्ण परिस्थिती निघून गेली होती. त्यांच्या हातात काही राहिले नव्हते. ती ऐकू शकत होती, पण ती ऐकू शकत आहे हे कोणाला माहीत नव्हते. आणि हे सर्व तिला पूर्णपणे मृत घोषित करणार असं जे बोलणं सुरू होतं ते ऐकून तिला अजून भीती वाटू लागली, कारण ती अजून मेली नव्हती. तिला अजून जगायचे होते, पण मृत्यूची भीती तिला होऊ लागले. ती आपल्या डोळ्याने आपल्या आईवडिलांना हाताने बाय बाय करताना पाहत होते आणि नर्सला सांगत होते की तिचा आता वेळ संपलेला आहे, त्याच्या पुढे आपण काही करू शकत नाही. मेरी म्हणते तिला शरीरातून बाहेर येण्याचा एक अनुभव त्या ठिकाणी मिळाला. तिला कसल्याही प्रकारचं श्वास घेण्याचा त्रास होत नव्हता. तिला असं वाटत होतं की ती बुडत आहे. तिचे सर्व जे शरीर आहे एकदम लाकडाप्रमाणे एकदम घट्ट होऊ लागले. शरीराचा कोणताही भाग ती हलवू शकत नव्हती. आणि अशा वेळेमध्ये एक दुष्ट आत्मा आले आणि तिला नरकात घेऊन आले. त्या ठिकाणी नरकामध्ये अनेक व्यक्तीबरोबर बोलण्याची संधी मला मिळाली. आणि ती व्यक्ती एशियामधून कोणत्या तरी एका देशामधला होता. त्याने त्याचं नाव सांगितले, पण मी पूर्णपणे त्याचं नाव समजू शकले नाही. पण मला असं वाटतं की त्याचं नाव जोंग शो हे असं काहीतरी त्यांचं नाव सांगितल्याप्रमाणे मला आठवतंय. तो पृथ्वीमध्ये असताना तो हिरे जवाऱ्याचं काम करत होता. एक ज्वेलर होता. त्याला एक पत्नी, 2 मुलं आणि एक मुलगी होती. त्याचा विश्वास देवावर नव्हता, ना स्वर्गावर होते ना नरकावर होते. पण जेव्हा एक दिवस त्याला हार्ट अटॅक आला, त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याला विश्वास बसला की नरक खरे आहे आणि तो आता कायमस्वरूपी त्या नरकात अडकलेला आहे. तो माझ्याजवळ भीक मागू लागला की तुम्ही माझ्या पत्नीला आणि माझ्या लेकरांना सांगा की नरक खरा आहे आणि त्यांना या ठिकाणी येऊ देऊ नका. पण मला पण ठाऊक होते की मी पण याच ठिकाणी कायमस्वरूपी अडकलो आहे, इथून मी पण सुटू शकणार नाही हे मला जाणीव होते. मी विचार करू लागलो की ही सर्व लोक या गोष्टी मला का सांगत आहेत. त्यांना का वाटलं की मी त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधार करू शकतो हे मला समजत नव्हते. मला ठाऊक होते की मी कायमस्वरूपी नरकात आलेलो आहे. आणि मला हे पण पटलं होतं की देवाबरोबर स्वर्गात राहण्याचा एकमात्र संधी होती ती मी गमावली होती. तर ही जे लोक आहेत हे माहीत असून देखील या गोष्टी मला का सांगत होते मला समजत नव्हते. पण यावरून आशा नसलेली परिस्थिती मला जाणीव होत होती. नरकामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपण पृथ्वीवर कधी कल्पना करू शकत नाही. कुठल्याही चित्रपटामध्ये जे दाखवलं असेल नरकाबद्दल किंवा इतर भीतीदायक असा चित्रपट दाखवला असेल त्याहून अधिक भयानक हे नरक आहे. असा विचार करा की जाड असे धोंडे आणि भिंती त्या लोकांना जकडून धरलेला आहे आणि कुठल्या तरी एक अदृश्य शक्ती त्यांना साखळ्यांमध्ये पकडून ठेवलेला आहे. आणि हे जे जाड भिंती आहेत ह्याला अंत नाही. कुठल्याही दिशेत पाहिले तर करोडो मैल ती भिंत जातच आहे. त्याला अंत कुठल्याही दिशेनं पाहिलं तरी या भिंतींना अंत किंवा त्याचा टोक दिसत नाही. खूप अंधकार आहे आणि त्या ठिकाणी भयानक दुर्गंध आहे. सडलेला मांस आणि कचऱ्याचा वास एकत्र केलं तर किती घाण वास येईल यापेक्षाही अधिक पटीने त्या ठिकाणी घाण असा दुर्गंध येत होता. त्या ठिकाणी असलेली जी गरमी आहे इतकी भयानक की आपल्या हाडांना देखील ते वितळून टाकण्याचं सामर्थ्य त्या गरमीमध्ये आहे. हे फक्त एक छोटंसं मी प्रयत्न केला तुम्हाला सांगण्याचं की नरक कसा आहे. तिथं एकदा गेलं तिथून आपण कोणीही वाचू शकत नाही. इतकंच नाही, याच्यावर त्या ठिकाणी प्रत्येक क्षण छळ होत असते. त्या ठिकाणी ब्रेक नसतो किंवा इंटरव्हल हा प्रकार त्या ठिकाणी नाही. 1 मिनिट सुद्धा नाही. तिथं असलेले जे दुष्ट आत्मे आहे ते तुम्हाला सतत छळत असतात आणि त्यातून त्यांना आनंद मिळतो.
सर्वात मोठा आनंद त्यांना मिळणारा म्हणजे हे पृथ्वीवर त्यांनी सांगितलेल्या ज्या खोटेपणा आहे, जे खोटे गोष्ट त्यांनी पसरवली होती, त्यावर तुम्ही विश्वास ठेवलात आणि त्या कारणाने तुम्ही त्या ठिकाणी आलात, हे जर त्यांना समजलं तर त्यातून त्यांना अजून जास्त आनंद होतो. सैतान खूप सामर्थ्यशाली होता त्या ठिकाणी. तो तुम्हाला संरक्षण देऊ शकतो, तुम्हाला मागल ते खजाना तुम्ही देऊ शकतो, पण तुमच्या मृत्यूनंतर. त्यांना खूप या गोष्टींचा आवड आहे, माझा विश्वास करा. जे लोक जिवंत असताना देवावर विश्वास ठेवत नाहीत, नरकात गेल्यानंतर विश्वास ठेवण्यासाठी वेळ निघून गेलेला असतो. नरकामध्ये आपला जो आत्मा आहे ते आपल्या सांसारिक शरीरासारखं दिसतंय, पण तसं नसतंय. ते मला या सांसारिक भाषेमध्ये सांगणे खूप कठीण आहे आणि आपले मेंदू सुद्धा ते समजू शकणार नाही, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. प्रत्येक आत्म्यामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट, मग ते नरकामध्ये असो किंवा स्वर्गात असो, आपण फक्त पूर्णपणे समजू शकणार जेव्हा आपण त्या ठिकाणी पोचणार. आपल्या या सांसारिक पृथ्वीवरच्या शरीरामध्ये असूपर्यंत आपण पूर्णपणे ते समजू शकणार नाही. एकदा का आपण नरकात किंवा स्वर्गात गेल्यानंतरच पूर्णपणे ते आपण अनुभव घेतल्यानंतरच समजू शकणार. हे जे नरक आहे खूप भयानक आहे. आपल्या हाडांचा प्रत्येक इंच आणि इंच प्रत्येक क्षण मोडत राहते. ते सार्वकालिक आहे. हे जे नरक आहे खूप भयानक आहे. त्या ठिकाणी जे भूते आहेत ते प्रत्येक क्षण आपल्याला धरून आपले चिंध्या करण्याचा प्रयत्न करत राहतात, पण आपलं शरीर असं तुटून येत नाही. असं हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी होत राहते. त्या ठिकाणी असलेल्या वेदना भयानक आहेत. मी काही भूतांना त्या ठिकाणी पाहिलं. एका तरुण स्त्रीला 18 किंवा 20 वर्षाची ती होती, दिसायला खूप सुंदर होती ती पृथ्वीमध्ये असताना, पण तिला कदाचित या नरकात येऊन जवळपास 400 वर्ष झाली होती. आणि हे जे भूते आहेत तिला 400 वर्ष तिचे छळ या ठिकाणी करत होते. ते जे छळ आहे 400 वर्ष निघून गेलीत, अजून ते छळ थांबलेलं नाही. आणि ते असं नाही की आपण जेव्हा पृथ्वीमध्ये असतो एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय लागून जाते, त्यानंतर त्याचं वेदना वाटायचं बंद होऊन जाते, पण नरकात असं नाही. आपण त्या ठिकाणी आपल्याला नको असलेल्या गोष्टी बाजूला करून ठेवू शकत नाही, जसं आपण पृथ्वीवर करू शकतो. आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही, त्रास होतोय, वेदना होतात, तर आपण त्यापासून लांब राहतो, ते बाजूला करतो. पण नरकामध्ये एकदा गेलं तर ते शेवट आहे. त्यानंतर आपण त्याच ठिकाणी कायमस्वरूपी. अशी कल्पना करा की कारच्या बंपरला एक दोर लावून त्या दोरीचा दुसरा टोक तुमच्या एका हाताला बांधले, दुसऱ्या हाताला एका कारच्या बंपरला जोडलेला दोरा तुमच्या दुसऱ्या हाताला बांधले, तुमच्या दोन्ही पायांना 2 वेगवेगळ्या कारच्या बंपरला दोरी लावून तुमच्या दोन्ही पायांना वेगवेगळे बांधले आणि डोक्याला देखील एक दोर बांधून दुसरा टोक कारच्या बंपरला बांधलेला आहे. असे 5 कार सुरू होऊन जसं 5 दिशामध्ये आपल्या शरीराला असं खेचण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळी जी वेदना असतील, अशा प्रकारच्या अनेक पटीने वेदना नरकामध्ये आहे. आणि हे जे मी सांगितलं हे नरकामधील किरकोळ वेदनाचा एक उदाहरण आहे. मी अजून काही मनोरंजक गोष्टी नरकामध्ये पाहिल्या. त्या ठिकाणी असलेली भूते आपापसात भांडण करत होते की कोण कोणाला छळणार, आणि हे खूप जास्त ते करत असतात. आणि विशेष करून पृथ्वीवर स्वतःला ख्रिस्ती समजणारे जे लोक आहेत, पण खऱ्या जीवनामध्ये ते नकली ख्रिस्ती असलेले जे ख्रिस्ती लोक आहेत, त्यांचं देवाबरोबरचं चालणं योग्य नव्हते. असे जे नावापुरतं असलेले जे ख्रिस्ती नरकात पोचलेले आहेत, त्यांचा छळ करण्यात या भूतांना खूप आनंद मिळतो. आज पण सैतान हे मोठ्या अशा खोट्या गोष्टींवर ख्रिस्ती लोकांना देखील फसवून विश्वास ठेवायला लावतो. काही गोष्टी म्हणजे आपल्या इच्छेनुसार काही गोष्टी घेतल्या तर काही हरकत नाही. एखादं प्रेम संबंध ठेवण्यात काही चूक नाही. परमेश्वर क्षमा करेल. चोरी केलं तर चालेल, कारण आपण आपल्या पोटासाठी चोरी करत आहोत, कपड्यांसाठी चोरी करत आहोत. परीक्षेत आपण कॉप्या केल्या किंवा फसवाफसवी केली तरी चालतंय, काही हरकत नाही. आपण चांगला अभ्यास केला होता, बाकीचे फसवाफसवी करत आहेत, चिटिंग करत आहेत. तुम्हाला आवडेल त्या गोष्टीवर पैसे उधळायला काही हरकत नाही.
देवाला दिलं नाही तरी चालेल. स्वतःची काळजी आपण घेतलं तर ते देवाला दिल्यासारखंच आहे. फक्त स्वतःची काळजी घेतली तरी बास होते, देवाला देण्याची गरज नाही. सगळेच असे करतात. अशा प्रकारच्या अनेक खोट्या गोष्टींवर सैतान या पृथ्वीवरील ख्रिस्ती लोकांना विश्वास ठेवायला लावतो आणि त्याद्वारे ते नरकात पोचतात. सगळ्यात मोठा एक खोटी गोष्ट म्हणजे एकदा तारण मिळालं म्हणजे कायमस्वरूपी झालं आणि सर्वात मोठं कृपादान आपल्याला मिळालेलं आहे. अशा प्रकारच्या काही खोट्या गोष्टी ख्रिस्ती लोक आज विश्वास ठेवत आहेत आणि हे पसरत आहे. त्यांना वाटतं की एकदा तारण मिळालं की मी वाचलो, मी स्वर्गातच जाणार, त्यानंतर मी कसंही वागलो तरी चालेल, देवाच्या कृपेने मी स्वर्गात पोचणार. असं अनेक जणांना खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून बसलेले आहेत आणि अशा खोट्या गोष्टींद्वारे अनेक लोक नरकात जात आहेत. देव आपल्याला आपल्या पापांची क्षमा करतो, पण आपण पुन्हा पुन्हा जर त्या पाप करत राहिलो आणि त्या पापातून आपण बाहेर पडलो नाही तर आपलं शेवट जाणारे ठिकाण म्हणजे नरक आहे. 1 कोरिंथियर 6 अध्याय 9 आणि 10 या वचनामध्ये ते वचन असं सांगतंय, चुकीच्या गोष्टी करणारे देवाच्या राज्यामध्ये जातील का? फसून जाऊ नका. लैंगिकरित्या चुकी करणारे, मोहवासनेमध्ये पडणारे, जे पुरुषांबरोबर लैंगिक संबंधामध्ये राहतात, असे लोक, चोर आणि लोभी, दारू पिणारे, अशा लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. एकदम स्पष्ट वचनात त्या दिलेल्या आहेत. आपण नंतर वाचून पाहू शकता. 1 कोरिंथियर पत्र 6 अध्याय 9 आणि 10. जे दुष्ट आत्मे आहेत त्या ठिकाणी आणि त्यांचं जे वर्णन आहे आपल्या मानवी शब्दांमध्ये पूर्णपणे मी सांगू शकणार नाही, पण ते खरं आहे. दुष्टात्मे आहेत, भूते आहेत. प्रत्येक जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांचं कार्य सुरू आहे. ते एकेकाळी देवाचे दूत असं कार्यरत होते, पण लुसिफर किंवा सैतानाबरोबर ते स्वर्गातून बाहेर ढकलले गेले होते. लुसिफर हा स्वर्गातला अतिशय सुंदर असा एक देवदूत होता आणि एक सामर्थ्यशाली देवदूत होता, पण त्याच्या गर्वामुळे स्वर्गातून त्याला बाहेर काढण्यात आले. त्याला देवासारखं व्हायचं होतं आणि त्याच्याबरोबर 1/3 जे देवदूत होते ते देखील त्याच्याबरोबर बाहेर काढण्यात आले. म्हणजे असा अर्थ नाही की ते सर्वच देवदूत होते असं नाही, पण स्वर्गामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जीव आहेत. फक्त देवदूत नाहीत तर विविध प्रकारचे जीव आहेत. हे जी भूत आहेत दिसायला खूप घाण असे असतात, पण ते खूप ताकदवर असतात आणि ह्या पृथ्वीवर जवळपास हजारो लाखो वर्षापासून ते आहेत. तरीही जे स्वर्गामध्ये त्यांना ताकद होती तेच ताकद त्यांना आज पण आहे. असं विचार करा, नरकामध्ये हजारो वर्ष राहून सार्वकालिक त्याच ठिकाणी राहणार आहेत आणि तेच फक्त नाहीत तर नरकाला जाणारे प्रत्येक व्यक्ती लाखो 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 वर्ष सार्वकालिक रित्या त्याच ठिकाणी राहणार आहेत, त्यातून बाहेर येणे नाही. आणि त्यामुळे भूते अशा प्रकारची वागणूक त्या ठिकाणी छळण्याचं काम करत राहतात. एकेकाळी स्वर्गामध्ये एकदम सुंदर असे जीव आणि अशा प्रकारचे प्राणी असे होते, दूत असे होते, पण आता सर्व काही बदललेलं आहे त्यांच्यासाठी आणि नरकामध्ये कायमस्वरूपी त्यांना राहायला लागणार आहे. आता एक धक्का देण्यासारखी गोष्ट, जवळपास नरकामध्ये गेलेले 50% लोकांना नरक आहे या गोष्टींवर विश्वास नव्हता. मृत्यूपूर्वी त्यांना अजिबात विश्वास नव्हता की नरक आहे. त्यांना वाटत होते की सर्वजण स्वर्गात जातील आणि हे जे पृथ्वी आहे हेच आपल्यासाठी नरक समान आहे आणि इथंच आपण नरकातच राहत आहोत, इथून चांगलं काम करून आपण स्वर्गात जाणार, असे अनेक लोक विश्वास ठेवत आहेत. जो आहे तो आहे असा एक देव, जिवंत देव सुरुवातीपासून होता आणि कायमस्वरूपी असणार आहे. त्याच्या पुढे मागे दुसरा कोणीही देव नाही. माझ्या सांगण्यावरून तुम्ही विश्वास ठेवण्याची गरज नाही, पण हे सर्व पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. किंवा नरकात जाऊपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता, पण तिथं गेल्यानंतर वेळ गेलेली असणार. त्यामुळे आत्ताच विश्वास ठेवा. जितकं वेळ मी नरकात घालवलं तितकं आजूबाजूला असलेले लोक
मला पकडण्याचा प्रयत्न करत होते, मला चावण्याचा प्रयत्न करत होते, माझ्यावर पाहून ओरडत होते. आता मी जसं जसं आत जात होतो तसं तसं वेगवेगळी भूते माझ्याबरोबर येऊ लागले, माझ्यासोबत येऊ लागले, माझ्याशी येऊन माझ्या शरीरामध्ये ते जुडू लागले. मला अशी जाणीव होऊ लागली की प्रत्येक जण त्याच्या दिशेने माझा आत्मा पकडून खेचण्याचा प्रयत्न करत आहे. जो दुष्ट आत्मा मला पृथ्वीवरून पकडून घेऊन येत होता त्यानं माझा उजवा हात धरला होता आणि तो सतत माझ्याकडे पाहून ओरडत होता, माझी थट्टा करत होता, मला सांगत होता की तू हरलेला आहेस, मी तुला पृथ्वीवर असताना पण असंच जाणीव करून देत होतो आणि त्याच्यावर तू विश्वास ठेवलास, असं नेहमी माझी थट्टा करून माझ्यावर हसत होते. आणि मला हे सर्व ऐकून माझी आशा हरवलेली होती. मला ठाऊक होते की नरकातून मी कधीच सुटू शकत नाही, त्या ठिकाणी मी कायमस्वरूपी केलेलं आहे आणि पुन्हा माझं जीवन बदलण्याची माझी आता संधी मला कधीच मिळणार नाही. पण मी पृथ्वीमध्ये असताना मला अनेक अशा संधी मिळाल्या, पण माझ्या मनाच्या समाधानासाठी मी पार्ट्या करत होतो आणि माझ्या मनाचं समाधान मी करत राहिलो. आणि आत्ता मला वाटत आहे की मी किती मोठा मूर्ख होतो. पृथ्वीमध्ये असताना मी या ठिकाणी कायमस्वरूपी अडकलेला आहे आणि पृथ्वीवर जे घेतलेले निर्णय आहेत त्याचं जे किंमत आहे मला कायमस्वरूपी सार्वकालिकरित्या या ठिकाणी फेडावे लागणार आहे.